वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट रेल्वे स्टेशन परिसरात मोठी दुर्घटना टळली आहे. 10 फेब्रुवारीच्या रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास मालवाहू रेल्वे गाडीत कोल फायरची घटना घडली. माजरी कोल माइन्स येथून कोळसा भरून पुढील प्रवासाकरिता निघालेल्या मालगाडीतील एका डब्यात कोळसा धगधगत जळत असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे रेल्वे परिसरात खळबळ उडाली होती. मालगाडीतील गार्ड आणि चालक यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तत्काळ रेल्वे प्रशासनाला माहिती दिली आणि मदतीची सुद्धा मागणी केली. रेल्वे प्रशासनाने त्वरित हालचाली करीत हिंगणघाट नगर परिषदेच्या अग्निशमक दलाला घटनास्थळी पाचारण केले. मात्र रेल्वे मार्गावरील विद्युत तारा कार्यरत असल्याने आग विझवण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर अग्निशामक दलाने तातडीने कारवाई करत कोल फायरवर नियंत्रण मिळविले. अग्निशामक दलाचे प्रमुख गौरव गानार यांच्या मार्गदर्शनात सुनील डोळस, पंकज तळवेकर, किशोर समर्थ, अमित सहारे, विनोद इंगोले, ईश्वर मुंजेवार यांनी धाडसी व तत्पर कामगिरी बजावत संभाव्य मोठी दुर्घटना टाळली. यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे परिसरात मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकातून व्यक्त केली जात आहे. सुनील लक्ष्मणराव डोळस, अग्निशमक सहाय्यक अधिकारी. रेल्वेला 9:30 वाजता कॉल आला आहे. रेल्वेची लाईन बंद करण्याचा टाईम असल्यामुळे 10:10-10:30ला लाईन बंद झाल्यावर आगीवर कंट्रोल करण्यात आलेले आहे. पूर्ण कर्मचारी आमची वर्ग उशाचा आहे. ते लोडिंग करताना त्या फोटो असते गरम असते, त्याच्यात ती होऊ शकते. त्या हवा आली म्हणजे त्यांना जास्त होते, त्याच्यानं भडकू शकते. वर्धेकडे चालली होती गाडी, बरोबरवरून आली तर समोर जास्त हे नाही व्हायला पाहिजे म्हणून त्यांना हिंगणघाटचं रोखली. आणली 11:15 वाजता आग निघाली.